उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करणार। सुनेत्रा वहिनींकडून अजित पवारांच्या स्मृतीस्थळी अभिवादन, कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन। बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला। आकाश मोरे आज काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुंबईतील 2 मेट्रो मार्ग उद्यापासून सेवेत येणार। दहिसर ते मीरा रोड आणि डायमंड गार्डन मंडाले मेट्रोचं उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। भोंदू अशोक खरात प्रकरणी एक महिला अधिकारी रडारवर। नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर भोंदू खरातला मदत। एसआयटी तपासात तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर आल्याची सूत्रांची माहिती। भिगवणमधील अपहरण प्रकरणाला नवं वळण। झहीर शेखनं अपहरण करून अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप। यापूर्वी स्वतःहून झहीर शेख सोबत पळून गेल्याची दिली होती कबुली। सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस वस्तु को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा। तर खासदारांचा शपथविधी पार पडतोय। श्री रामराव सखाराम वडकुते। मी रामराव सखाराम वडकुते राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरास साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। राज्यसभेत आज शपथविधी खासदारांचा पार पडतोय। 5 खासदारांचा महाराष्ट्रातल्या शपथविधी पार पडतोय, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। रामराव वडकुतेंनी नुकतीच खासदारकीची शपथ घेतलेली आहे। नागनाथ वाघमारे। सिर्फ वही पढ़ना मेरे से। Shall I start? मी डॉक्टर ज्योती सावित्री नागनाथ वाघमारे राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कुलदैवत जांभुनी महाराज, माता जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्यादेवी यांना मानाचा मुजरा करून, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांना वंदन करून, एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादानं ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। भारताची ओके मैं फिर से लूँगी मैं फिर से। ठीक है मैं फिर से लूँगी। मी डॉक्टर ज्योती सावित्री नागनाथ वाघमारे
राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. राज्यसभेत खासदारांचा हा शपथविधी पार पडतोय. ज्योती वाघमारे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. शरद पवार, रामराव वडकुते, त्यानंतर ज्योती वाघमारे यांनी नुकतीच पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यसभेतली ही थेट दृश्य. श्री रामदास बंडू आठवले, मैं रामदास बंडू आठवले जो राज्यसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा। रामदास आठवले यांनी देखील नुकतीच पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे. नवनिर्वाचित खासदारांचा हा शपथविधी सोहळा पार पडतोय. सगळ्यात आधी शरद पवार, रामराव वडकुते, ज्योती वाघमारे आणि त्यानंतर आता रामदास आठवले यांनी देखील खासदारकीची शपथ घेतलेली आहे. रिपाईच्या रामदास आठवलेंनी खासदारकीची नुकतीच शपथ घेतली. ओडिशा राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडतोय. महाराष्ट्रातील 5 खासदारांचा आज हा शपथविधी सोहळा आहे. आणि आता पुढची बातमी पाहूयात. राहुरीतील पोट निवडणुकीला नाट्यमय वळण आल्याचं पाहायला मिळतंय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचं कळतंय. प्राजक्त तनपुरे महाविकास आघाडीकडून राहुरी पोट निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे आणि आजच्या चर्चेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय गणित बदलतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तनपुरे यांनी अद्याप अर्ज भरलेला नाहीये. दरम्यान तनपुरे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. साहेबराव, नेमकं काय घडतंय? आज राहुरीमध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या अनुषंगाने भाजपाचे जे उमेदवार आहे अक्षय कडले यांचा अर्ज भरण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि अहमदनगरचे पालकमंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे आले होते. ते कडले यांना भेटण्याआधी माजी मंत्री पायत तनपुरे यांच्या कार्यालयामध्ये भेटलेले आहेत. तिथे ते आलेले आहेत. रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे. यामुळं नेमकी प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचा दिवस असल्यामुळं ते अर्ज भरणार का या लक्षात आहे. आणि दुसरीकडून महाविकास आघाडीने गोविंद मोकाटे जे आहेत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काही वेळामध्येच ते एबी फॉर्म जे आहे ते भरतील. परंतु उमेदवारीमध्ये अर्ज भरणार का भरणार नाही याबाबत एक 10 ते 15 मिनिटांनी खुलासा होईल. परंतु जर प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली तर अक्षय कडले यांचा मार्ग सुकर होईल यात शंका नाही.
बरं साहेबराव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.